शिवले दिले, घरी गेला, सुंदर कपडे घातले, चांगले वाटले महाराजांना. ते म्हणलं आता घोडही धुतलं, घोड्यावर साजही घातला, कपडेही नवे शिवले, आता उद्या सकाळी सासरवाडीला जायला काही हरकत नाही. किती दिवस गेले आणि किती राहिले बाबा? 3 गेले आणि किती राहिले? काहीच नाही राहिले. मस्त झोपला महाराज. आयटीत मला सकाळी उठायचं, आंघोळ करायची, नवीन कपडे घालायचे, घोड्यावर टांग मारायची, सासरवाडीला जायचे. आनंदात झोपला. सकाळी 6ला उठला, मस्त आंघोळ केली, नवीन कपडे घातले, घोड्यालाही सजवलं, तयारी करू लागला. तेवढ्यात घोड्याचा मालक काठी म्हणाला, ए बाबा, 3 दिवसाचा आपला करार संपला, माझं घोडही दे आणि घोड्याचं भाडं सुद्धा दे. अहो म्हणला सासरवाडीला गेलोच नाही. ते मला माहिती नाही, तुला 3 दिवसाकरता दिलं होतं, माझा करार संपला, माझं भाडंही पाहिजे आणि घोडंही पाहिजे. तसं हे 3.5 हाताचं घोडं काही दिवसाकरता करारानं दिलं बापू. काही दिवसाकरता करारानं दिलं. हो, याचा करार संपला की घोड्याचा मालक जसा सेकंदभर थांबला नाही.